पांडुरंग बापूजी जाधवरावास पुत्रप्राप्ती. पुण्यात एक पांडुरंग बापूजी जाधव नावाचे गृहस्थ होते. त्याचवर ईश्वरी क्षोभ होऊन 2 महिन्यात त्यांचे 4 मुलगे वारले. पुढे त्यांना संतान नसल्याकारणाने अतिदुःख होत असे. त्यांचे कुटुंब भागोबाई भाविक असल्याकारणाने एक दिवस तिने श्री समर्थांचे चैत्र ऐकले. तेव्हापासून तिची भक्ती स्वामीचरणी बसली. सर्व काळ समर्थांचे ध्यान व मुखाने नामस्मरणाचा क्रम बाईने सुरू केला. एक तसवीर घेऊन ती त्याची नित्यपूजा करी. तिच्या ध्यानाच्या वेळी वगैरे कोणी तिला व्यत्यय आणला तर तिला मोठे दुःख होत असे. असे असता एक दिवशी रात्री बाईच्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ येऊन मी तुला मुलगा दिला तर तू मला काय देशील असे विचारले. तेव्हा बाईने जबाब दिला, मुलगा महाराजांच्या पायीवर घालून त्याला ब्रह्मचारी करीन, 200 ब्राह्मण अक्कलकोटात जेवू घालीन. हा दृष्टांत झाल्यावर बाई काही दिवसांनी गरोदर झाली. मग त्या उभयतांच्या आनंदास काय विचारावे. 7 महिन्यानंतर एक दिवस बाई अस्पृश्य झाली. या योगाने तिच्या मनात भीती उत्पन्न झाली. तिने समर्थाची प्रार्थना केली की मला दगा देऊ नका, माझ्याकडे चांगले लक्ष द्या, माझे गणगोत आई बाप आपणच आहात. रात्री दृष्टांत झाला की काही घाबरू नको. पुढे 9 महिने झाल्यावर चैत्र शुद्ध द्वादशी शके 1716 रोजी बाळांत होऊन तिला पुत्र झाला. काही दिवसांनी बाईस दृष्टांत झाला की श्री स्वामीराज केळीच्या मखरात बसले असून 2 सेवेकरी जवळ सेवा करीत आहेत. बाईस महाराज म्हणाले, मुलगा झाला, आता आम्हास सांगितल्याप्रमाणे दिले पाहिजे. असा दृष्टांत झाला. असो, ती उभयता पुढे श्री स्वामी समर्थांची अनन्यभावे भक्ती करू लागले. चोळापास 125 रुपये दिले. चोळापणे महाराज अक्कलकोटास आल्यापासून श्रीची एकनिष्ठपणे सेवा केली. परंतु जीवाच्या बंधनाकरिता ब्रह्मदेवाने 2 वस्तू निर्माण केल्या आहेत, त्या कणक व कांता. असो, त्याप्रमाणे चोळापास द्रव्यलोभ झाला आणि श्रीच्या सेवेत अंतर पडू लागले. पुढे काही दिवसांनी अशी काही चमत्कारिक गोष्टी घडली की एक वेळ महाराजांनी जवळ एक फडके पडले होते ते घेऊन त्याला गाठी मारल्या आणि अलक असे म्हणले. त्याबरोबर कोणी 1, कोणी 2, कोणी 5 असे 125 रुपये एकंदर तेव्हा जमले. ती जोडी चोळापाचे स्वाधीन करून त्यास म्हणाले, चोळ्या तुझे ऋण फिटले बरे. चोळापास महाराजाच्या सेवेला लागल्यापासून सुमारे 60-65 हजार रुपये काही रोख काही जिन्नस मिळून इतके द्रव्य मिळाले. त्यात 125 रुपये कमी होते असे वाटते. म्हणूनच महाराजांनी चोळापास शेवटचे आपल्या हाताने 125 रुपये दिल्यावर थोड्याच दिवसांनी सरकारातून बंदोबस्त झाला. तो असा, एक कारकून 3 शिपाई नेमून जे उत्पन्न होईल ते पंचांनी पाहावे आणि त्याचा योग्य तो खर्च करावा. त्या दिवसापासून चोळाप्पा व सुंदराबाई यांचा अगदी हक्का उडाला. इतर सेवेकरेप्रमाणेच यांनीही सेवा करावी. सत्याधीश एक आहे, त्याच्या इच्छेने सर्व काही चालायचे. हे जीव केवळ बाहुली आहेत, परंतु उगाचच मी म्हणून आपणास बंधन करून घेत आहेत. तो मीपणा सोडून जो कोणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी सेवा करू लागला तो त्या मीपणाच्या झपाट्यातून मोकळा होतो. सीताराम पंत नेने. सीताराम पंत नेने गारोडे येथील राहणारे. आपल्याला रामाचा साक्षात्कार व्हावा म्हणून राम उपासना कडक रीतीने करीत असत. पुढे समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आले. महाराजांचे दर्शन होताच ते वैभव पाहून त्यांना अतिशय समाधान वाटले आणि मला आज राम भेटला असे त्यांना वाटले. मग मधुकरी मागून श्रीची सेवा करण्याकरिता ते तेथेच राहिले. त्यांनी सेवा अशी चालवली की नित्य मधुकरी आणून जेवावे आणि श्रीसमोर राम उपासनेची माळ घेऊन जप करीत बसावे. त्यात त्यांनी दुसऱ्या कोणाजवळ भाषण अगदी वर्ज्य केले होते. असो, काही दिवस गेल्यावर एके दिवशी 2 प्रहरी त्या स्वप्नात रामरूपाने दर्शन देऊन ज्या काही त्यांच्या शंका होत्या त्या सर्व निवारण केल्या आणि त्यांचे समाधान झाले. ते जागृत झाल्यावर जसा कोणी काही प्रत्यक्ष गोष्ट सांगून जातो आणि त्याचे स्मरण राहते, त्याप्रमाणे त्यांचा स्वप्नात केलेला बोधाचे पूर्णपणे स्मरण राहिले. असो, नंतर ते काही दिवस तेथे राहून श्रीचा जय जयकार करीत आपल्या गावी गेले. रामोपासक काशीकर स्वामी. एक स्वामी पूर्वाश्रमी काशीत राहणारे असून त्यांची मीमांसा, न्यायशास्त्र, वेदांत, मंत्रशास्त्र इतर शास्त्रांचे यथार्थ अध्ययन केले. त्यांची बुद्धी विलक्षण तीव्र होती व स्वभावाने ते फारच निष्प्रह होते.
त्यांच्या अंगी 4-5 भाषेचे ज्ञान असून मूर्ती वामनाप्रमाणे शरीर तालीमबाज व सतेज दिसत असे. जगन्नाथ क्षेत्री त्यांनी संन्यास घेतला. हे विद्वान असल्याकारणाने आत्मानात्म विचारात आणि योगशास्त्रात त्यांना काही शंका होत्या, परंतु त्या शंकेचे समाधान व्हावे म्हणून पुष्कळ क्षेत्रात संन्यासी, विद्वान, योगी वगैरे लोकांस प्रश्न केले, पण समाधान होईना. त्या कृत्याबद्दल हे काशीकर स्वामी बरेच दिवस तीर्थयात्रा करीत फिरत होते. पुढे रामेश्वराच्या यात्रेस जाऊन परत येत असता मलबारात त्यास एक रात्री असा दृष्टांत झाला की तू अक्कलकोटासे जागे होऊन अक्कलकोट कोठे आहे वगैरे शोध करून लगेच काही विसावा वगैरे न घेता एकसारखे चालू लागले. 1799 पौषवद्य एकादशी रोजी सकाळी अक्कलकोटास आले. श्री महाराजांचे दर्शन घेताच ते इतके विद्वान असून त्यांना इतके प्रेम आले की त्यांच्या डोळ्यातून पाण्याचा एकसारखा पूर चालू झाला आणि 4 घटका स्तब्ध उभे राहून साष्टांग नमस्कार करून पायावर डोके ठेवून ते खाली बसले. पुढे ते 1 महिना श्री स्वामी समर्थाजवळ होते. त्यांच्याबरोबर एक लहान भोपळा, 2 लंगोट्या, 1 छाटी इतकेच काय ते निर्वाहाचे सामान होते. असो, मैंदर्गी म्हणून गाव आहे, तेथे स्वामी महाराज एक वेळ गेले असून गावापासून सुमारे 1 मैल नाथाचा मठ आहे. तेथे सकाळी 8 वाजता श्री समर्थ बसले असून जवळ 10-20 सेवेकरी होती. हे काशीकर स्वामी स्नान संध्या आटपून दर्शनास आले. दर्शन घेऊन उभे राहिले. तो त्यास काय अद्भुत चमत्कार दृष्टीस पडला असेल तो ते जाणो, परंतु जीवाच्या मंडळीस इतकेच दिसे की स्वामी असे का करतात. दंडवत घालावे, उभे राहावे, पुन्हा दंडवत घालावे, पुन्हा हात जोडून उभे राहावे, असे 10-5 वेळा झाले. अंग कापत होते, डोळ्यातून सारखे पाणी चालले होते, घाम सुटला होता आणि दीनमुद्रेने ते श्री स्वामी समर्थाकडे पाहत होते. असा खेळ 2 घटका पावतोच झाला. ही बाह्यक्रिया जवळील लोकांनी पाहिली, परंतु उभयतांची अंतरस्थिती काय झाली असेल ते जाणोत आणि त्या काशीकर स्वामीस काय दिसले असेल ते जाणोत. दोघांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. ते स्वामी 4 घटका स्तब्ध खाली बसले. दुसऱ्या दिवशी दत्तात्रय बुवा पुराणिक यांनी गाठ पडली तेव्हा काशीकर स्वामींनी आपल्या शंकेचे समाधान झाल्याचे त्यास सांगितले. पुराणिक बुवास मोठे आश्चर्य वाटले. काशीकर स्वामी थोडे दिवस श्री समर्थाजवळ राहून कोणीकडे निघून गेले. या गोष्टीवरून असे वाटते की हे काशीकर स्वामी आपल्या तपोबलाने शास्त्ररित्या ज्या पायरीस जाऊन पोहोचले होते तिच्या पलीकडे जाण्यास त्यांना मार्ग दाखवणारा या भूमंडळावर कोणी नसल्याने आपणापाशी आणून श्री समर्थास स्वतः उपदेश करावा लागला. कितीतरी महाराजांचे हे कृपालुत्व. कोणी कुठे कसाही असो, कोणाची उपासना, कोणाचा योग काही जरी असले तरी त्यास आपल्याजवळ आणून सर्वत्रास त्यांच्या भक्तीनुरूप प्रसाद देऊन वाटेस लावे. महाराजास बडोद्यास नेण्याचे प्रयत्न. एके दिवशी मल्हारराव गायकवाड आपल्या सरदार मानकऱ्यासह दरबारात बसले असता मल्हाररावांनी सर्वत्रास असा विचार कळविला की जो कोणी श्री समर्थास बडोद्यास घेऊन येईल त्यास आम्ही मोठी जहागिरी देऊ व महाराजास आणण्याप्रित्यर्थ पाहिजे तितके द्रव्य खर्च करू. हे ऐकून तात्यासाहेब या नावाचे सरदारांनी मी आणतो म्हणून विडा उचलला. मल्हाररावास मोठा आनंद झाला व त्यास लगाजम्यानिशी पुष्कळ द्रव्य देऊन अक्कलकोटात रवाना केले. तात्यासाहेब अक्कलकोटास आल्यावर समर्थ सान्निध्य असलेले सेवेकरी मंडळीस अन्नवस्त्रादी देऊन त्यास त्यांनी खुश ठेवण्याचा क्रम चालू ठेवला आणि महाराजास नित्य कोणाकडून तरी बडोद्यास जाण्याबद्दल रदबदली करावी. महाराजांनी सहस्त्रभोजन घाल म्हणजे येऊ, तसेच ब्राह्मणाला द्रव्य दे, गरिबास वस्त्र दे, असे रोज काहीतरी सांगून ती वेळ टाळावी. याप्रमाणे तात्यासाहेबांनी पुष्कळ खर्च केला. 4 महिन्यापर्यंत तात्यासाहेबांनी महाराजास नेण्याबद्दल भगीरथ प्रयत्न केला. चोळापावर महाराजांची मर्जी असल्याकारणाने तात्यासाहेबांनी चोळापास सांगितले, कसेही करून महाराजास बडोद्यास घेऊन चलाल तर तुम्हाला 10,000ची जहागिरी मल्हाररावाकडून करून देवी. तेव्हा चोळापाच्या तोंडास पाणी सुटले. एक दिवस चोळापा महाराजापुढे जाऊन हात जोडून म्हणाला, महाराज, आपण बडोद्यास चलाल तर मला 10,000ची जहागिरी मिळत आहे. हे ऐकून महाराज हसत हसत म्हणाले, अरे त्याचपाशी भक्ती नाही. असे ऐकून चोळापा निराश झाला.
नंतर तात्यासाहेब व सर्व मंडळींनी एक शेवटचा उपाय योजला. तो असा की महाराजास मेण्यात घालून गुपचूप कडपगावापोहते न्यावे आणि आगगाडी तयार असेल त्यात घालून लगेच बडोद्यास नेऊन उतरवावे. हा विचार सर्वत्रास मान्य होऊन एके दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून चोळापाने सांगावे, महाराज चला हवा खाण्यास जाऊ. त्यास उत्तर नाही. नाही रे, मग जाऊ. पुन्हा सुंदराबाईने म्हणावे, महाराज चला राजवाड्यात जाऊ. नाही ग, उद्या जाऊ. बाळाप्पाने म्हणावे, महाराज चला खासबागेत जाऊ. ऊन कमी झाल्यावर जाऊ. असे प्रत्येकास सांगावे. असे करिता करिता 3-4 दिवस गेले. लोकांनी पाठ पुरवली तितक्यांनाही महाराजांनी काहीतरी उत्तर द्यावे. असे करता करता मंडळी थकली. या कामी तात्यासाहेबांनी सेवेकरी मंडळींना वश होण्याकरिता कोणाला धोतर जोडा, कोणाला शाल जोडा, कोणाला 10 किंवा 20 रुपये अशी लालूच देऊन आपलीशी करून घेतली होती. असे करता करता एके दिवशी महाराज मेण्यात बसले. मग काय, सर्वांच्या आनंदास पार नाही. जो मेणा उचलला तो पुढे मागे न पाहता थेट कडपगावकडे चालला. इकडे स्पेशल आगगाडी तयार होतीच, परंतु महाराजांची तयारी मंडळीने कुठे जाणली, कारण प्रत्यक्ष दत्तावतारी असून त्यांनाही मंडळी एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे म्हणून फसवणार ना. असो, कडेकोट तयारी करून मोठ्या वेगाने अक्कलकोटापासून 1 कोस आबाचीवाडी आहे तेथपर्यंत आले. तितक्यात मेणाचे भोई सांगू लागले की मेणा हलका लागतो. हे ऐकून मेणा खाली उतरविला आणि दारे उघडून पाहतात तो आज स्वामी महाराज नाहीत. मग काय विचारता, सर्वांना जमीन आकाश एकच झाले. त्यात काही खऱ्या कळवळ्याचे होते, त्यांना तर मरणप्राय दुःख झाले. सर्व मंडळी जिकडे तिकडे पसरली, कारण हातचे निदान गेले. मध्ये सुमारे 2 घटका झाल्या. इतक्यात जेऊरकडून एक पोस्ट शिपाई आला. तो तिकडून हाका मारीतच येत आहे, अहो तेथे काय करता. महाराज जेऊरच्या वाटेत इथून सुमारे 2 कोस एक दगडावर बसले आहेत. मी विचारले, महाराज अक्कलकोटास येता काय. नाही रे. मग मी तसाच धावत आलो. तो तुम्ही येथे भेटला. असे ऐकताच काय विचारावे. सर्व मंडळीने जिकडे तिकडे धाव घेतली आणि महाराजाजवळ जाऊन साष्टांग नमस्कार घालून नाकदुऱ्या काढल्या. आम्ही द्रव्याच्या आशेत गुंतून महाराजाचे सामर्थ्य न जाणून असे अपकृत्य केले. अपराधाची क्षमा करावी. त्यात कुणी कान उपटून घेतले, कोणी तोंडात मारून घेतले. असो, महाराज पोट धरून धरून हसू लागले. सर्वत्रास आनंद झाला. तो काय विचारावा. मग महाराजास घेऊन आले. तात्यासाहेबांनी हजारो रुपये खर्चून शेवटी अपयश घेऊन बडोद्यास निघून गेले. पुन्हा मल्हाररावांनी यशवंतराव म्हणून मराठा सरदारास पुष्कळ द्रव्य देऊन पाठविला. तोही अक्कलकोटास येऊन त्याने पूर्ववत क्रम चालविला. पण महाराजास ते सहन होईना. एके दिवशी यशवंतराव हात जोडून उभा राहिला असता आणि महाराज बडोद्यास चला अशी प्रार्थना करीत असता त्यांच्या तोंडाकडे पाहून श्री समर्थ रागाने म्हणाले, कोण आहे रे तो, बेडी ठोका. याप्रमाणे 3 वेळा म्हणाले. पुढे 2-3 दिवसांनी हुकूम पाहताच परत येण्याबद्दल बडोद्याहून यशवंतरावास पत्र आले. यशवंतराव बडोद्यास गेल्यावर विषप्रयोगाचा खटला चालून परिणामी मल्हारराव व त्यांचे अनुयायी यशवंतराव येवले व दुसरे लोक यास मद्रासेस अटकेत राहावे लागले. ठीकच आहे. अग्नीचे तो सानिध्य करीतो, तो पोळल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे थोरांची आज्ञा उल्लंघन करणाऱ्यास असे संकट प्राप्त व्हायचेच. म्हणजे सर्वत्रांनी भिवून आपले कल्याण व्हावे अशी इच्छा असेल तर त्यांच्या आज्ञेप्रमाणे वर्तन करावे.